आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने देशातील लाखो विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात ढकलले आहे. नीट वैद्यकीय शिक्षणासाठीची देशातील सर्वात मोठी परीक्षा. पण गेल्या काही वर्षात या परीक्षेची ओळख गुणवत्तेपेक्षा पेपर लीक मुळे जास्त होऊ लागली आहे. सर्वसामान्याचा मुलगा दिवस रात्र अभ्यास करतो आणि दुसरीकडे काही लोक करोडो रुपये देऊन पेपर विकत घेतात. पण हा पेपर नेमका कसा फुटतो याची क्रोनॉलॉजी काय आहे, आज आपण या व्हिडिओमधून मोठे गावकर स्टाईलने या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणार आहोत. मित्रांनो, हा काही एका दिवसाचा खेळ नसतो. यामागे एक खूप मोठी चैन काम करत असते. याचे मुख्यतः 3 टप्पे असतात. पहिला टप्पा, मुख्य सूत्रधार. हे लोक थेट परीक्षा घेणाऱ्या संस्थेतील एनटीए किंवा पेपर छपाई करणाऱ्या प्रेसमधील काही भ्रष्ट लोकांशी हातमिळवणी करतात. तेथून परीक्षेच्या काही दिवस आधी किंवा काही तास आधी पेपरची मास्टर कॉपी बाहेर काढली जाते. टप्पा दुसरा, डीलर्स आणि एजंट. एकदा पेपर बाहेर आला की देशभरात पसरलेले एजंट सक्रिय होतात. हे एजंट्स अशा श्रीमंत पालकांचा शोध घेतात जे आपल्या मुलांसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपये मोजायला तयार असतात. तिसरा टप्पा, सेफ हाऊस आणि पाठांतर. परीक्षेच्या आदल्या रात्री विद्यार्थ्यांना अज्ञात ठिकाणी, हॉटेल किंवा रिसॉर्ट एकत्र केले जाते. त्यांचे मोबाईल जप्त केले जातात आणि फुटलेल्या पेपरची उत्तरं त्यांच्याकडून रात्रभर घोकून घेतली जातात. सकाळी थेट त्यांना परीक्षा केंद्रावर सोडलं जातं. आता तुम्ही म्हणाल, डिजिटल युगात हे कसं शक्य आहे? तर ऐका, पेपर फोडण्याच्या पद्धती सुद्धा आता हायटेक झाल्या आहेत. अनेकदा पेपरचे फोटो काढून ते टेलिग्रामच्या प्रायव्हेट चॅनल्सवर करोडो रुपयांना विकले जातात. पेमेंट रोख किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये घेतले जातात, जेणेकरून पोलीस पकडू शकणार नाही. काही ठिकाणी पेपर लीक करून परीक्षा सुरू असताना केंद्राच्या बाहेरून सॉल्व्हर्स, उत्तर सांगणारे तज्ज्ञ, ब्लूटूथद्वारे विद्यार्थ्यांना उत्तर पुरवतात. हे ब्लूटूथ इतके लहान असतात की कानात सहज दिसतही नाही. जेव्हा एक पेपर फुटतो ना, तेव्हा फक्त परीक्षा रद्द होत नाही, तर एक गरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्याच्या मुलाची डॉक्टर होण्याची स्वप्न जळून खाक होतात. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे पैसे देऊन पास झालेले हे तोत्या डॉक्टर्स उद्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये लोकांवर उपचार करतील, तेव्हा ते देशाच्या आरोग्याशी खेळतील. आता यावर उपाय काय? फक्त कायदे करून चालणार नाही. पेपर लीक करणाऱ्यांना आणि ते विकत घेणाऱ्या पालकांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. परीक्षा घेणारी यंत्रणा एनटीए पूर्णपणे पारदर्शक झाली पाहिजे.